रेल्वे स्थानकातील जर्जर पुलांच्या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे जीव जात आहेत. दुर्घटनेनंतर शासन व रेल्वे प्रशासन काही वेळेकरता जागे होते आणि जखमी किंवा मयतींच्या नातेवाईकांचे सांत्वन करून मोकळे होते. पण आजही पश्चिम रेल्वे स्थानकावर अनेक पूल हे चक्क धोकादायक स्थितीत आहेत. वसई रोड रेल्वे स्थानकातही असाच एक रेल्वे ब्रिज धोकादायक स्थितीत उभा आहे. पुलाच्या खालचा भाग तसेच संरक्षण भिंतीच्या लोखंडी कठडे, सिमेंटचे कॉन्क्रीट हे जर्जर अवस्थेत आहेत. कोणत्याही क्षणी या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते. पण रेल्वे प्रशासन मात्र निद्रस्त अवस्थेत आहेत. काय आहे या पुलाची स्थिती हे पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. हे आहे वसई रोड रेल्वे स्थानक. या स्थानकातील मध्यभागी जुना पूल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून तो 3 आणि 4 ला जोडला गेलेला आहे. वसई पूर्व पश्चिमात जाणारे प्रवासी या पुलाचा वापर करतात, तर पश्चिमेकडील स्कायवॉकलाही हा जोडला आहे. पण या दोन्ही बाजूने नवे पूल उभारून त्याला जोडले आहेत. पण मध्यभागी मात्र जुनाच पूल आहे. पुलाची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 च्या मध्यभागी खालच्या बाजूने पुलाचे सर्व सिमेंट कॉन्क्रीट गळून पडले आहे. पुलाच्या लोखंडी संरक्षण भिंतीच्या खालचे सिमेंट कॉन्क्रीटला तडे गेले आहेत. त्याच्या आतमधले लोखंड पूर्ण उघडे पडले असून ते पूर्णपणे गंजून गेले आहेत. खालून लोकल जात असेल तर आपण पुलावर चालत असाल तर तो हलत असतो, असे कोणत्याही क्षणी कोसळण्याची स्थिती त्याची आहे. पूर्णपणे तो जर्जर झाला आहे. पण रेल्वे प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. वसईतील जागरूक नागरिक कुलदीप वर्तक यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी रेल्वे मंत्री रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला. पण अद्यापही त्याची दखल घेतली गेलेली नाही. आजही तो पूल जर्जर स्थितीत उभा असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एल्फिस्टन, अंधेरी आणि नुकतेच घडलेली CST येथील दुर्घटना, या तिन्ही ठिकाणी रेल्वे पुलाच्या दुर्घटनेत अनेकांचे जीव जाऊन शेकडो प्रवासी जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर रेल्वे पुलाच्या दुरुस्तीविषयक तपासण्या करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अनेक पुलांचे ऑडिट देखील करण्यात आले होते. पण आजही रेल्वे स्थानकात पूल धोकादायक स्थितीत उभे असल्याचे चित्र वसई रोड रेल्वे स्थानकातील घटनेवरून समोर आले आहे. आता या पुलाची दुरुस्ती कधी होणार? का पुन्हा एकदा दुर्घटनेची वाट रेल्वे प्रशासन पाहत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मी रेल्वेने प्रवास करत होतो तेव्हा माझं असंच लक्ष वसईच्या ब्रिजवर गेलं आणि त्या ब्रिजची एवढी परिस्थिती वाईट होती की त्याचे सिमेंट निघालेलं होतं, त्याचे ब्रिजचे तारा दिसत होत्या, लोखंडी रॉड दिसत आहेत. तर मी लगेच मला ती CSTची दुर्घटना मला डोक्यात आली. लगेच मी त्याचे फोटो काढले आणि ट्विटरच्या माध्यमातून प्रशासनाला या सर्व गोष्टीची मी तत्काळ फोटो काढून ट्विट केलं. रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांना या फोटोच्या माध्यमातून मी ट्विट केलं. आज मला असं बोलायचं आहे की आज कुठेही रेल्वे प्रशासन गंभीरतेने याकडे लक्ष देत नाही आहे. माझी मागणी असंच आहे की आज जी दुर्घटना घडली CSTमध्ये, एल्फिस्टनमध्ये निष्पाप लोक जी मारली गेली, तर ती दुर्घटना आपल्या वसई तालुक्यामध्ये वसईच्या ब्रिजवर होऊ नये यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे. रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन चर्चगेट यांना मी पत्रव्यवहार करून त्वरित याची सर्व दखल घेऊन हे ब्रिज दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत असं मी हे केलेलं आहे. काय वाटतं? असं जरी बोललं तरी चालेल. आज एवढा लोकांना दिसत आहे, आज रेल्वे प्रशासनाला दिसत आहे, तरी याच्यावर कुठलीही गंभीर दखल आज रेल्वे प्रशासन घेत नाही आहे. रेल्वेने तुला उत्तर काय दिलं? मी आज रेल्वे प्रशासनात गेलेलो तर त्यांनी आम्हाला इंजिनियरकडे सर्व आहे, तुम्ही इंजिनियरला जाऊन भेटा, चर्चगेटला जाऊन भेटा, आमच्याकडे कुठल्याही प्रकारची याची माहिती अवेलेबल नाही 10 तारीख आणि हे 10 तारखेला आम्ही करणार आहेत असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.
हा जो आता इकडे आपण ब्रिज बघितला, वसई रोडचा हा ब्रिज आहे जो प्लॅटफॉर्म नंबर 2, 4, 6 इव्हन ईस्ट वेस्टलाही जो जोडतो, त्या ब्रिजची परिस्थिती एकदम गंभीर आहे. म्हणजे तो ब्रिज एकदम खचलेला आहे, त्याचं सिमेंट वगैरे पडलेलं आहे. तुम्ही प्रत्येक पॅसेंजरने प्लॅटफॉर्म नंबर 2-3 वरून जाऊन बघावं की त्या ब्रिजची परिस्थिती काय आहे. अक्षरशः ते सिमेंट पडलेलं आहे, त्याच्यातून ज्या सळ्या निघाल्या त्या दिसत आहेत. परत जेव्हा खालून ट्रेन जाते आणि आपण जेव्हा ब्रिजवर उभे राहतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की तो ब्रिज हालत आहे. जशी परिस्थिती विरारमध्ये होती तशीच परिस्थिती आता वसईमध्ये झालेली आहे. विरारचा ब्रिज आता मोठ्या प्रमाणामध्ये मोठा केलेला आहे, त्याचप्रमाणे हा जो ब्रिज आहे वसईचा तो आपण मोठा करावा आणि लवकरात लवकर करावा.